नमस्कार. मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना. सर्व रिक्षा टॅक्सी चालकांनी हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि एकमेकाला शेअर करा. रिक्षा परमिटचा काळा बाजार हा बंद झाला पाहिजे. स्वतःची रिक्षा, स्वतःचं परमिट, आणि हा स्थानिकांचाच व्यवसाय आहे, सुशिक्षित बेरोजगारांचा आहे. महाराष्ट्रातील ज्यांना नोकऱ्या नाहीत, आता दुसरं कुठं कामधंदा नाही, ज्यांना रिक्षाची परमिट काढायची आहे त्यांनी रिक्षा टॅक्सीचं परमिट काढा. आता बरीच लोक काय बोलत आहेत, परमिट बंद करा, परमिट बंद करा. कशाला पाहिजेत परमिट बंद? हिचं मोठं आहे परमिट राज. जे परमिट बंद करा म्हणतात त्यांची रिक्षा टॅक्सीची काळ्या बाजारानं परमिट काढतात, काळ्या बाजारानं विकतात, बँकेच्या गाड्या वरून आणतात आणि दुसऱ्याच्या गाड्या चालवतात. कायदे हे परवानाधारकाला एक पाळी चालवावीच लागते आणि ओळखीचा ड्रायव्हर ठेवावा लागतो आणि तो स्वयंरोजगार आहे. परमिट कुणाला दुसऱ्याला देता येत नाही, कुणाला घाण ठेवता येत नाही, काहीच जा नाही. पण जे बंद करा म्हणून जे ओरडतायत ना, ते परमिटचा काळा बाजार करतायत, RTOमध्ये दलाली करतायत. इकडे लोकांना मेंबर करायचं, पावत्या फाडायच्या आणि RTOच्या समोर शुद्ध दलाली करतात. तर प्रत्येक रिक्षा टॅक्सी चालकानं लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्ही मीटरची टॅक्सी घ्या, तुम्हाला 4 सीट 6 सीट आणि कुल कॅबचं परमिट मिळतं. पर्यटक परवाना, मोटर कॅब हे ऑनलाईन, ते आता विषय सोडून द्या. पर्यटक परवाना हा बेकायदेशीरच आहे. बेकायदेशीर ओला कोला उबेर आहे, त्यांना पळवूनच लावायचं आहे कायद्यानंच. तर प्रत्येकानं, मराठी लोकांनी रिक्षाचं टॅक्सीचं परमिट काढा, मीटरनं व्यवसाय करा. शासन भाडं ठरवून देतं, पण पर्यटक परवान्याच्या गाडीला शासन कुठलंही भाडं ठरवून देत नाही, असा कायदा नाही. आणि ते शासनाला कायदा करणं बी अवघड आहे, हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा. म्हणजे पण पर्यटक परवान्याची गाडी घेण्यापेक्षा तुम्ही काळी पिवळी मीटरची टॅक्सी घ्या. मग 4 सीटची घ्या, 6 सीटची घ्या किंवा कुल कॅब घ्या. मीटरनं व्यवसाय करा, शासन त्याला भाडं ठरवून देतं. ही गाडी तुम्हाला 15 वर्ष चालणार. पण पर्यटक परवान्याची जर तुम्ही गाडी घेतली तर कायद्यानं तर तो त्यांची चौकशीच राहता होणार आहे. ओला कोला बी पळून जातील आणि बेब टॅक्सी, रेडिओ रिक्षा, फोन रिक्षा ही बी चालू होईल कायद्यानंच. त्याच्यामुळं आणि ह्या गाड्या 8 वर्ष चालतात, हेही लक्षात ठेवा. आणि मग 8 वर्षानं त्या गाड्या तुमच्या प्रवासी वाहतुकीत चालत नाहीत. प्रत्येकानं मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ ऐकत राहा, शेअर करत जावा आणि तुम्हाला तुमचं RTOचं काम करायला सोपं पडेल किंवा काही कायद्याची माहिती मिळेल, हे मात्र लक्षात ठेवा. पण पूर्ण व्हिडिओ बघत जावा. तुम्ही नुसतं बघणार आणि सोडून देणार, विषय काही कळत नसतो आणि मग अफवा काही सोडतात त्यांना तुम्ही म्हणता. तर रिक्षा टॅक्सी चालकांच्यासाठी धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळसुद्धा चालू झालेलं आहे. त्याची साईट चालू झालेली आहे, आनंद दिघे कल्याणकारी मंडळ. ह्या साईटवरती रिक्षा आणि टॅक्सीवाल्यांनी अर्ज करा. तुम्हाला पेन्शन वगैरे बऱ्याचशा 13